RHS दोन्ही साइड काय आल्या पाहिजेत इक्वल. जर इक्वल असेल तरच त्या फंक्शनचं लिमिट काय होणार आहे तिथं एक्झिस्ट होणार आहे. जो नेक्स्ट पॉइंट आहे तो काय सम रिझल्ट ऑफ लिमिट किंवा थेरम्स ऑफ लिमिट. आता जसं तुम्ही डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे थेरम बघितला आहे. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये कोणत्या कोणत्या थेरम बघितल्या. फर्स्ट कोणती होती कॉन्स्टंट. सेकंड कोणती होती तर ऍडिशन. थर्ड कोणती होती मल्टिप्लिकेशन. आणि आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणती बघितली तर डिव्हिजनची एक्स्ट्रा बघितली फक्त. कशामध्ये तर डेरिव्हेटिव्ह मध्ये. आता लिमिट्स मध्ये पण तशाच थेरम आहेत. तर फर्स्ट काय इफ लिमिट ऑफ एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स अँड लिमिट ऑफ एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स एक्झिस्ट. कधी होणार आहे म्हणजे एफ ऑफ एक्स एज एक्स टेन्स टू ए अँड जी ऑफ एक्स एज एक्स टेन्स टू ए एक्झिस्ट. देन फर्स्ट इथं पण सेमच थेरम्स आहेत. ऍडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि कॉन्स्टंट. जसं तुम्ही कशामध्ये बघितले होते तर डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि कॉन्स्टंट. मग फर्स्ट काय लिमिट एक्स टेन्स टू ए एफ प्लस किंवा असं लिहिलं तरी चालेल एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. इथं बघा फर्स्ट काय बघणार आहे आपण. फर्स्ट रूल आहे तो काय लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये कसं बघितलेलं डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस व्ही. म्हणजे काय केलेलं डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय केलं आपण फंक्शन वरती ऑपरेट केलं म्हणजे ऍडिशन वरती. इथं पण सेम आहे. आपण दोन फंक्शन घेतले कोणते घेतले एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे दोन फंक्शन घेतलेले आहेत. लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स म्हणजेच काय मिळणार आहे लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स. म्हणजे ऍडिशन वरती फक्त काय केलं लिमिट ऑपरेट केलेलं आहे. जी सेकंड आहे ती कशाची सबस्ट्रॅक्शन लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. म्हणजेच काय मिळेल लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स मायनस लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स. ही झाली सबस्ट्रॅक्शन. जी फर्स्ट बघितली ती ऍडिशन. जी थर्ड आहे ती काय मल्टिप्लिकेशन लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. तर काय येणार आहे लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इंटू लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स. जी फोर्थ आहे ती डिव्हिजन आहे लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स डिवाइडेड बाय जी ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स डिवाइडेड बाय लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स. वेअर काय पाहिजे जी ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0. ही कंडिशन पाहिजे त्यावेळी. डिव्हिजन मध्ये कोणती कंडिशन लागणार आहे जी ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0. का नॉट इक्वल टू 0 पाहिजे. जर जी ऑफ एक्स 0 आला तर एफ ऑफ एक्स डिवाइडेड बाय 0 आन्सर काय मिळणार आहे तुम्हाला 0. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर लिमिट मिळते का इथं नाही मिळत. त्यासाठी कंडिशन काय जी ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0. नॉट इक्वल टू 0 असेल तर लिमिट काय करणार आपण फंक्शन वरती ऑपरेट करणार आहे. जो लास्ट आहे तो काय 5 नंबर कॉन्स्टंट लिमिट एक्स टेन्स टू ए के इंटू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू. जसं तुम्ही डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये एखादा तर कॉन्स्टंट असेल तर तो तुम्ही काय करत होता इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहित होता. इथं सेम काय करणार लिमिटच्या बाहेर के आणि लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स. सगळ्यांना समजले. हे काय झालं थेरम्स ऑफ लिमिट. थेरम्स ऑफ लिमिट मध्ये फर्स्ट बघितली थेरम आपण ऍडिशन. सेकंड बघितली सबस्ट्रॅक्शन. थर्ड बघितली मल्टिप्लिकेशन. फोर्थ डिव्हिजन. जी लास्ट वन आहे ती काय कॉन्स्टंट. हे काय झालं थेरम्स ऑफ लिमिट.
जो नेक्स्ट पॉइंट आहे तो काय सम स्टँडर्ड लिमिट्स. आता आपण बघितलं तो काय होता एक फर्स्ट डेफिनेशन ऑफ लिमिट, सेकंड बघितली थेरम्स ऑफ लिमिट. जसं की आपण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये काय बघितले स्टँडर्ड इंटिग्रल किंवा स्टँडर्ड काय बघितले आपण डेरिव्हेटिव्ह बघितले. थेरम्स आणि स्टँडर्ड इंटिग्रल आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये फरक आहे. जे थेरम असतात त्यात का थेरम काय असतात ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि कॉन्स्टंट ह्या झाल्या थेरम. आणि स्टँडर्ड फंक्शन म्हणजे काय ते रूल्स आहेत. एक पर्टिक्युलर रूल्स आहे म्हणजे डेरिव्हेटिव्हचे रूल आहेत इंटिग्रेशनचे रूल आहेत तसे लिमिटचे पण काही रूल आहेत. त्यातला फर्स्ट काय सम स्टँडर्ड लिमिट मध्ये काय फर्स्ट लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवायडेड बाय एक्स मायनस ए असं जर असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे एन इंटू ए रेस टू एन मायनस 1. सेकंड काय सांगतो लिमिट एज थीटा टेन्स टू 0 sin theta divided by theta is equal to limit of theta tends to 0 tan theta divided by theta हा नेहमी काय तो 1. फॉर एक्झाम्पल काय म्हणजे सपोज लिमिट ऑफ x टेन्स टू 3 आहे लिमिट x टेन्स टू 3 तर काय येणार तिथं sin 3x डिवायडेड बाय 3x असेल तर तो नेहमी काय येणार तिथं 1 येणार आहे. लिमिट एक्स टेन्स टू 0 पाहिजे सॉरी लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन 3x डिवायडेड बाय 3x तर तो का नेहमी काय मिळणार आहे 1 मिळणार आहे. म्हणजे जो थीटा अँगल आहे तो अँगल जर डिनॉमिनेटरला असेल तर व्हॅल्यू काय येणार आहे तिथं 1. मग साइन असेल कॉस असेल टॅन कॉट सेक किंवा कोसेक असेल. नेक्स्ट आहे तो काय लिमिट एक्स टेन्स टू 0 ए रेस टू एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला लॉग ऑफ ए टू द बेस ई. बेस ई म्हणजे काय आहे तर तो नॅचरल बेस दिलेला आहे. नेक्स्ट काय लिमिट एक्स टेन्स टू 0 लॉग ऑफ 1 प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 1. लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू 1 अपॉन एक्स असेल तर ई मिळणार आहे. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 1 प्लस 1 अपॉन एक्स रेस टू एक्स असेल तरी पण काय मिळणार आहे ई. लिमिट एक्स टेन्स टू 0 ई रेस टू एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स असेल तर काय मिळणार आहे 1. हे काय झाले स्टँडर्ड लिमिट आहे. तुम्हाला मोस्टली फर्स्ट 3 आहेत त्याच्यावरती एक्झाम्पल विचारले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे तो काय मेथड ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ अल्जेब्रिक लिमिट म्हणजे काही मेथड्स आहेत. तर मेथड फर्स्ट काय डायरेक्ट सबस्टिट्यूशन म्हणजे तुम्हाला काय दिलं लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स तर एक्स टेन्स टू काय आहे 0 म्हणजे त्या फंक्शन मध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं आपण व्हॅल्यू काय करणार आहे ती पुट करणार आहे. ती झाली डायरेक्ट मेथड. सेकंड मेथड आहे ती काय फॅक्टरायझेशन मेथड तिथं फॅक्टर्स पडलेले जातात. थर्ड आहे ती रॅशनलायझेशन आणि फोर्थ आहे ती बाय युजिंग सम स्टँडर्ड लिमिट म्हणजे हे स्टँडर्ड लिमिट आहे त्याच्यावरती काही एक्झाम्पल आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा आता काय दिलंय इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स. फर्स्ट एक्झाम्पल काय लिमिट एक्स टेन्स टू 5 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 4 आणि सोल्युशन मध्ये काय दिलंय बघा फर्स्ट लिमिट एक्स टेन्स टू 5 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 4. आता एक्स टेन्स टू काय आहे तिथं 5 म्हणजे त्या फंक्शन मध्ये जिथं एक्स आहे तिथं काय पुट करणार तुम्ही 5 म्हणजे 2 इंटू 5 स्क्वेअर मायनस 3 इंटू 5 प्लस 4 ते सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर मिळेल त्या लिमिटचं पर्टिक्युलर व्हॅल्यू 39. सेकंड एक्झाम्पल काय लिमिट एक्स टेन्स टू मायनस 2 एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 5 मायनस 3x. आता एक्स टेन्स टू काय होतोय मायनस 2 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार आहे तिथं -2 म्हणजेच -2 चा क्यूब प्लस 2 इंटू -2 स्क्वेअर मायनस 1
डिवायडेड बाय 5 मायनस 3 इंटू ब्रॅकेट -2 म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल -1 डिवायडेड बाय 11. ही कोणती मेथड झाली तर डायरेक्ट मेथड. म्हणजे तुम्ही डायरेक्ट काय केलं, एक्स ची व्हॅल्यू काय केली त्या फंक्शन मध्ये डायरेक्ट तुम्ही पुट केली आणि तुम्हाला एक काय मिळालं, पर्टिक्युलर लिमिट मिळालेलं आहे. आता नेक्स्ट मेथड आहे ती आपण कोणती बघितली, फॅक्टरायझेशन मेथड. आता फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय, तर तिथं बघा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिले, लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स स्क्वेअर -1 डिवायडेड बाय एक्स -1. मग तुम्ही फर्स्ट डायरेक्ट मेथडचा यूज करणार. डायरेक्ट मेथड म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू काय पुट करणार आहे तुम्ही 1. सोल्युशन मध्ये बघा, वी कॅन फाइंड बाय लिमिट बाय सबस्टिट्युटिंग एक्स इज इक्वल टू 1. का तर 1 पुट केला आपण त्या एक्स मध्ये, 1 चा स्क्वेअर 1 -1 डिवायडेड बाय 1 -1 विच इज काय होतोय 0/0 फॉर्म येतोय. जो 0/0 फॉर्म आहे म्हणजे त्याचा आन्सर फायनली 0 नाहीये, आन्सर 0 मिळत नाहीये. आपल्याला अजूनपर्यंत माहित नाही की 0 डिवायडेड बाय 0 ही किती व्हॅल्यू येते. 0 डिवायडेड बाय 0 हा इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. जर तुम्ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला आन्सर 0 मिळालं तर ते करेक्ट आहे. पण तुम्ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला फॉर्म कुठला मिळतोय तिथं 0/0. 0/0 आहे म्हणजे तो इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. म्हणजे आपल्याला लिमिटची पर्टिक्युलर व्हॅल्यू काय करायची तिथं फाइंड करायचे. मग तेव्हा आपण फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर कशाचे, तर न्यूमरेटरला बघा काय एक्स स्क्वेअर -1. मग तिथं कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, तर ए मायनस बी डिवायडेड बाय ए प्लस बी. ए म्हणजे एक्स येणार, बी म्हणजे 1 येणार. म्हणजे न्यूमरेटरला काय येणार आहे, देअरफॉर बघा एक्स -1 इंटू एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स -1. न्यूमरेटरला एक्स -1 आहे, डिनॉमिनेटरला एक्स -1 आहे. काय झाला, कॅन्सल. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय आली, लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स प्लस 1 आणि आता पुट करा 1 प्लस 1 2. म्हणजे लिमिट काय मिळालं तुम्हाला त्याचं 2. आणि जेव्हा तुम्ही फर्स्ट व्हॅल्यू पुट केली तेव्हा तुम्हाला कुठला फॉर्म मिळाला इथं 0/0 विच इज इनडिटर्मिनेट फॉर्म. आपण 0/0 म्हणजे डिरेक्टली काय आन्सर 0 सांगू शकत नाही. त्यासाठी आपण फॅक्टरायझेशन मेथड काय केली तिथं यूज केली. नेक्स्ट बघा, सपोज आपण घेतलं लिमिट एक्स टेन्स टू 2 घेतलेला आहे. लिमिट एक्स टेन्स टू 2 एक्स स्क्वेअर -4x प्लस 4 डिवायडेड बाय एक्स -2. आता आपण इथं काय पुट करणार आहे 2. इथं पुट काय करणार 2. म्हणजे 2 पुट केल्यानंतर 2 चा स्क्वेअर 4. 4 -8 प्लस 4 म्हणजे काय येणार आहे 0. एक्स टेन्स टू 2 म्हणजे इथं पुट करणार आहे 2. 2 -2 काय येणार इथं 0. म्हणजे हा काय झाला 0/0. हा काय अनडिफाईन्ड आहे. म्हणजे हा काय आहे तर इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. आपण हा 0/0 फॉर्म म्हणजे आन्सर 0 हे सांगू शकत नाही किती येईल ते. त्यासाठी आपण काय करणार आहे, न्यूमरेटरला जे फंक्शन आहे त्याचे फॅक्टर्स पाडणार आहे. मग एक्स स्क्वेअर -4x प्लस 4 ह्याचे फॅक्टर्स काय मिळणार आहेत तुम्हाला, तुम्ही 10th मध्ये बघितलेलं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे मल्टिप्लिकेशन 4 आली पाहिजे, ऍडिशन -4 आली पाहिजे. मल्टिप्लिकेशन 4 एक्स -2 चा स्क्वेअर. एक्स -2 चा काय येणार इथं 2 चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे एक्स -2 इंटू एक्स -2 म्हणजे रूट काय मिळाले -2 आणि -2. -2 म्हणजेच इथं -4 आला आणि बघा ऍडिशन इथं मल्टिप्लिकेशन काय मिळाली +4. मग आता पुट करायचं लिमिट एक्स टेन्स टू 2 एक्स -2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स -2. न्यूमरेटरला काय एक्स -2 चा स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरला काय एक्स -2.
एक ब्रॅकेट काय झाला कॅन्सल, म्हणजे फक्त काय राहिला लिमिट एक्स टेन्स टू 2 एक्स मायनस 2 आणि आता परत पुट करणार 2 म्हणजे 2 मायनस 2 म्हणजे काय येणार आहे 0. लिमिटची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाले, पण हा काय होता इनडिटर्मिनेट फॉर्म, आपल्याला आन्सर काय मिळाले हे 0. म्हणजे आपण सेकंड मेथड पण बघितली, कोणती बघितली तर फॅक्टरायझेशन मेथड. त्याच्यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल आहे बघा, इव्हॅल्युएट एक्स टेन्स टू 1 एक्स क्यूब मायनस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1. त्याचं सोल्युशन काय आहे फर्स्ट, तर लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स क्यूब मायनस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1. आता 1 पुट करा, 1 क्यूब मायनस 1 म्हणजे काय येणार आहे 0 डिवायडेड बाय 1 मायनस 1 0, म्हणजे विच इज ऑफ द टाइप कुठला येणार आहे 0 बाय 0. 0 बाय 0 असेल तर इनडिटर्मिनेट फॉर्म आहे, म्हणजेच काय अनडिफाईन्ड फॉर्म आहे, आपण त्याचा आन्सर सांगू शकत नाही. मग आपण काय करणार, एक्स क्यूब मायनस 1 क्यूब म्हणजे ए क्यूब, त्या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन यूज करणार आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजेच काय फॉर्म्युला, तर ए मायनस बी हे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग तिथं बघा काय लिहिलंय, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 1 म्हणजे ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. आता 1 पुट करा म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल 3. फर्स्ट मेथड बघितली आपण डायरेक्ट मेथड, म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर त्या फंक्शन मध्ये एक पर्टिक्युलर लिमिट मिळालं. सेकंड मध्ये मेथड कोणती बघितली आपण, फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड ही कधी यूज करायचे, तर आपला 0 बाय 0 हा इनडिटर्मिनेट फॉर्म आला तर आपण काय करायचे, न्यूमरेटरला जे फंक्शन दिलं असेल त्याचं काय करायचे फॅक्टर्स पडायचे. जी थर्ड मेथड आहे ती काय रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन म्हणजे काय, तर तुम्हाला स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू दिलेली असेल, एखादी व्हॅल्यू स्क्वेअर रूट मध्ये असेल तर तेव्हा तुम्ही कोणता फॉर्म यूज करायचा, तिथं रॅशनलायझेशन मेथड यूज करायची. तर रॅशनलायझेशन मेथड काय सांगते, इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 0 स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय एक्स. आता डायरेक्ट मेथडला पहिलं पुट करायचं, एक्स टेन्स टू 0 म्हणजे काय केलं तुम्ही, एक्स जिथं आहे तिथं 0 पुट केला, मग तुम्हाला काय मिळालं न्यूमरेटरला √2 मायनस √2 डिवायडेड बाय 0. √2 मायनस √2 न्यूमरेटरला 0 डिवायडेड बाय 0 म्हणजे विच इज ऑफ द टाइप कुठला मिळाला 0 बाय 0. म्हणजे जेव्हा आपण फॅक्टरायझेशन मेथड मध्ये पण आपल्याला काय मिळत होतं 0 बाय 0, आणि इथं जेव्हा आहे आता आपण कोणती मेथड यूज करतोय तर रॅशनलायझेशन मेथड, तिथं पण आपल्याला फॉर्म मिळताना हा 0 बाय 0 फॉर्म मिळणार आहे. फक्त रॅशनलायझेशन एक कशावरून ठरवायचं, तर जेव्हा स्क्वेअर रूट साइन असेल तेव्हा रॅशनलायझेशन यूज करायचं, आणि जेव्हा डिग्री 2 असेल 3 असेल कोणती 4 असेल तेव्हा तुम्ही काय करायचं फॅक्टरायझेशन, म्हणजे फॅक्टर्स पाडायचे त्याचे, न्यूमरेटर मधलं फंक्शन डिनॉमिनेटर मधलं फंक्शन कॅन्सल होईल आणि परत लिमिट सबस्टिट्यूट करायचं. आता रॅशनलायझेशन याचा अर्थ काय, तर न्यूमरेटरला जे फंक्शन दिलेलं आहे त्याच्या अपोजिट साइन काय करायचं मल्टिप्लाय आणि डिवाइड. ज्या फंक्शनचं रॅशनलायझेशन घेणार आहोत त्याच फंक्शनच्या अपोजिट साइन न मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. आता इथं बघा साइन कोणता आहे, तर मायनस आहे, मग ह्या मायनसच्या अपोजिट साइन न म्हणजे प्लस साइननी मल्टिप्लाय करायचं आणि एकदा डिवाइड करायचं. डिवाइड मल्टिप्लाय केलं, आता हे कोणत्या तरी फॉर्म्युलाचं एक्सपान्शन आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहितीये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा जर फॉर्म्युला असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी मिळणार आहे. मग आता हे फॉर्म्युलाचं एक्सपान्शन आहे कोणत्या, ए मायनस बी ए प्लस बी, म्हणजे मिळताना काय मिळणार आहे तुम्हाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय, तर स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस एक्स, मग स्क्वेअर रूटला 2 काय होणार कॅन्सल, म्हणजे फक्त काय राहणार इथं 2 प्लस एक्स. ए स्क्वेअर हा साइन मायनस
बी चा स्क्वेअर, बी म्हणजे काय √2, √2 चा स्क्वेअर काय मिळणार आहे 2 मिळाला. डिनॉमिनेटरला फंक्शन आहे तसंच. परत काय लिमिट x टेन्स टू 0, +2 ला -2 काय झाला कॅन्सल. न्यूमरेटर मधला x आहे, डिनॉमिनेटर मधला x आहे, तो काय झाला कॅन्सल. म्हणजेच काय राहिला फक्त व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2. आता व्हॅल्यू परत पुट करा 0, म्हणजे 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस x. x ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर काय मिळेल √2 प्लस √2 म्हणजे काय मिळेल 1 डिवायडेड बाय √2 प्लस √2 म्हणजे 2 टाइम्स √2. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फाइंड लिमिट x टेन्स टू 0. आणि जेव्हा तुम्हाला रॅशनलायझेशन मेथड असेल तेव्हा x टेन्स टू 0 दिलेला असेल. डायरेक्ट मेथड मध्ये कोणतंही फंक्शन असेल म्हणजे x टेन्स टू 2 असेल, 3 असेल, 4 असेल. पण जेव्हा रॅशनलायझेशन असेल तेव्हा x टेन्स टू 0 असेल. मग इथं काय दिलंय लिमिट x टेन्स टू 0 स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 9 -3 डिवायडेड -3 डिवायडेड बाय 0. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे काय येणार आहे 3 - 3 डिवायडेड बाय substitution method because the numerator and denominator will be 0. म्हणजे काय येतंय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय येतंय 0 म्हणजे विच इज 0/0 फॉर्म आहे तो. म्हणजे आपण डायरेक्ट मेथड यूज करू शकत नाही. स्क्वेअर रूट साइन आहे म्हणजे आपण कोणतं यूज करणार इथं रॅशनलायझेशन मेथड. रॅशनलायझेशन मेथड कशी यूज करणार आहे न्यूमरेटरला साइन काय मायनस, त्याच्या अपोजिट साइननी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं त्याच फंक्शननी. म्हणजे त्याच फंक्शनला काय केलं प्लसनी काय केलं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. आता इथं बघा कोणत्या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन आहे a मायनस बी आणि हा आहे a प्लस बी. मग a मायनस बी आणि a प्लस बी म्हणजे काय a स्क्वेअर म्हणजे हा a स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. डिनॉमिनेटर आहे तसंच ठेवायचा. लिमिट x टेन्स टू 0. आता स्क्वेअर रूटला 2 काय झाला कॅन्सल म्हणजे काय राहिलं x स्क्वेअर प्लस 9 -3 चा स्क्वेअर 9. डिनॉमिनेटरची टर्म ऍज इट इज. लिमिट x टेन्स टू 0 +9 ला -9 कॅन्सल होणार, प्लस x स्क्वेअर ला डिनॉमिनेटर मधला x स्क्वेअर कॅन्सल होणार. म्हणजेच काय राहील लिमिट x टेन्स टू 0 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 9 प्लस 3. आता पुट करा 0 म्हणजे 1 डिवायडेड बाय, आणि जेव्हा तुम्ही व्हॅल्यू x ची 0 पुट करणार तेव्हा लिमिट काय होणार आहे तिथून निघून जाणार आहे. म्हणजे 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस 3. स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजेच काय येणार आहे 3 म्हणजे 1 डिवायडेड बाय 3 प्लस 3 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 6. आता याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल बघा. इव्हॅल्युएट लिमिट x टेन्स टू 1 3x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. आता x टेन्स टू 1 म्हणजे 1 पुट करा जिथे x आहे तिथं त्या फंक्शन मध्ये. म्हणजे डायरेक्ट मेथड यूज केली लिमिट काय मिळालं तिथं 2. आता सेकंड मेथड मध्ये बघा. इव्हॅल्युएट लिमिट x टेन्स टू 2 x स्क्वेअर मायनस 4x प्लस 6 डिवायडेड बाय x प्लस 2. आता त्या लिमिट मध्ये पुट करा 2. मग 2 पुट केल्यानंतर फायनल आन्सर काय मिळालं 1/2. इथं डिग्री 2 आहे म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड यूज करावी लागेल असं काही नाही. जेव्हा तुम्हाला 0/0 हा फॉर्म मिळणार आहे तेव्हाच तुम्ही काय करायचे फॅक्टरायझेशन मेथड यूज करायचं. आणि जेव्हा तुम्ही लिमिटची व्हॅल्यू पुट करणार आहे तेव्हा लिमिट साइन काय करायचं तिथून कॅन्सल करायचं. आता इथं बघा लिमिट पुट केलं इथं तेव्हा लिमिट साइन काय केलं तिथं काढून टाकलं आणि तुम्हाला काय मिळालं डायरेक्ट 1/2. आता इथं काय बघा लिमिट x टेन्स टू π/4 5 इंटू sin 2x मायनस 2 इंटू cos 2x डिवायडेड बाय 3 इंटू cos 2x प्लस 2 इंटू sin 2x. x टेन्स टू काय 5/4. आता इथं पहिलं काय f ऑफ बघा लिमिट x टेन्स टू π/4 f ऑफ x डिवायडेड बाय g ऑफ x म्हणजे क्वेश्चन रूल यूज करायचंय. म्हणजे लिमिट काय करायचं न्यूमरेटरला लिमिट द्यायचं आणि डिनॉमिनेटरला लिमिट फक्त सेपरेट. आणि जिथं आता x आहे तिथं π/4 पुट करायचं. π/4 पुट केल्यानंतर इथं बघा π/4 पुट केल्यानंतर
एक्सच्या इथं पाय बाय 4 पुट केलं म्हणजे 2 नी 4 ला डिवाइड केल्यानंतर काय मिळालं पाय बाय 2 मायनस इथं पण काय मिळालं 2 इंटू कॉस 2 इंटू पाय बाय 4 म्हणजे 2 नी 4 ला डिवाइड केल्यानंतर पाय बाय 2 सेम पाय बाय 4 इथं पण पुट केल्यानंतर पाय बाय 2 इथं पण पाय बाय 4 2 नी 4 ला डिवाइड केल्यानंतर पाय बाय 2 आणि साइन 90 काय येतो 1 आणि कॉस 90 काय येतो नेहमी 0 येतो मग तिथं व्हॅल्यू फक्त पुट करायच्या 5 इंटू 1 मायनस 2 इंटू 0 डिवायडेड बाय 3 इंटू 0 प्लस 2 इंटू 1 म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल तिथं 5 बाय 2 पाय बाय 2 म्हणजे पाय म्हणजे काय असतो 180 डिग्री 180 डिग्री डिवायडेड बाय 2 पाय हा रेडियन मध्ये दिलेला असेल रेडियन मध्ये डिग्री मध्ये कन्वर्ट केल्यानंतर पायची व्हॅल्यू 180 होणार डिवायडेड बाय 2 आहे आणि 2 नी 180 ला डिवाइड केल्यानंतर काय मिळेल तिथं 90 डिग्री मग साइन 90 कॉस 90 0 येतो साइन 90 1 येतो फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला आणि जो 4th पॉइंट होता तो काय होता सम स्टँडर्ड फॉर्म्युले आता स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणजे इथं बघा इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन 3x डिवाइडेड बाय साइन 5x मी मगाशी सांगितलं होतं बघा लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन x डिवाइडेड बाय x असेल तर 1 येतो म्हणजेच लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा डिवाइडेड बाय थीटा इज इक्वल टू 1 म्हणजे थीटा अँगल न्यूमरेटरला आहे आणि डिनॉमिनेटरला पण थीटा अँगल असेल तर व्हॅल्यू काय येते 1 पण एक्झाम्पल काय दिलं इथं लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन 3x डिवाइडेड बाय साइन 5x म्हणजेच काय लिमिट एक्स टेन्स टू 0 आता तुम्हाला अँगल काय पाहिजे इथं डिवाइडेड बाय 3x पाहिजे कारण साइन x डिवाइडेड बाय x असेल तर 1 येतो मग इथं फक्त काय साइन 3x आहे म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल 3x न मल्टिप्लाय करायचा आणि 3x न डिवाइड करायचं सेम काय करायचं डिवाइडेड बाय 5x न मल्टिप्लाय करायचं आणि 5x ने डिवाइड करायचं म्हणजेच काय लिमिट एक्स टेन्स टू 0 आता न्यूमरेटर मधला x आहे आणि हा डिनॉमिनेटर मधला x आहे तो कॅन्सल केला तरी चालतो म्हणजे आणि 3/5 म्हणजे कॉन्स्टंटचा रूल यूज केला बघा कॉन्स्टंट थेरम काय सांगतो लिमिटच्या बाहेर कॉन्स्टंट लिहायचा आणि फंक्शन वरती लिमिट ऑपरेट करायचं म्हणजे 3/5 काय लिहिलं लिमिटच्या बाहेर आणि लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन 3x अपॉन 3x डिवाइडेड बाय लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन 5x डिवाइडेड बाय 5x म्हणजे 3/5 एक्स टेन्स टू 0 साइन 3x अपॉन 3x काय अँगल बघा सेम असेल तर 1 डिनॉमिनेटरला पण काय येणार आहे 1/1 म्हणजे फायनल आन्सर काय मिळालं 3/5 आता नेक्स्ट बघा